पुट करायचं. काय पुट करायचं? पुट tan x equal to t असं पुट करायचं. काय पुट करायचं? tan x equal to t हे पुट करायचं. पण x equal to काय झालं? इकडचं इकडे येतो tan इनव्हर्स ऑफ t करायचं. डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू t करायचं. आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती होतं रे? dx/dt होतो. आणि tan इनव्हर्स t चा काय होतं रे? 1/1 किती आहे? 1 + t² होतो. 1/1 + किती आहे? t². कोणाचा डेरिव्हेटिव्ह? tan इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह. इथे पुढे काय झालं? dx किती आहे? dx dt वर गेला. आणि खाली काय आला? 1 + t² आला. तर dx ची किंमत आहे. ठीक आहे नाही? पुढे राहिला प्रश्न कोणाचा? sin 2x आणि cos 2x. sin 2x चा फॉर्म्युला वेगळे. कितीचा फॉर्म्युला आहे? 2 tan x upon 1 + tan² x चा फॉर्म्युला आहे. और tan x ची व्हॅल्यू किती आहे? 40 किती आहे? 1 + t². What is this? This is sin 2x आहे. This is किती? sin 2x आहे. पुन्हा cos 2x equal to किती आहे? 1 - tan² t आणि 1 + tan² t ही फॉर्म्युला आहे. 1 किती रे? हे tan² x ची किंमत आहे t². 1 + किती आहे? t². What is this? This is cos 2x व्हॅल्यू झाली. 1 - t² आणि 1 + t². त्या व्हॅल्यू कोणत्या झाल्या? cos 2x आणि sin 2x च्या किमती झाल्या त्या. बरोबर? मग आता तुम्हाला काय करायचं आहे? sin 2x ची किंमत ही, dx ची किंमत ही, ओके, sin 2x ची किंमत ही आणि cos 2x ची किंमत ही, या तिन्ही किमती काय करा? ही तिन्ही किमती काय करा? तुम्ही इक्वेशन 1 मध्ये ठेवा. therefore equation 1 becomes I बरोबर किती आहे? पहिले dx ची किंमत आहे किती रे? पहिले dt. dx ची किंमत किती आहे? बरोबर पहिले dt बाय 1 + किती आहे? t² आहे. इथे 3 आहे प्लस 2 आहे. आणि sin 2x ची किंमत किती आहे? 2t. 2t अपॉन किती आहे? 1 + t² आहे. त्यानंतर प्लस 4 cos 2x म्हणजे किती आहे? 1 - t² आणि इथे किती आहे? 1 + t². या सर्व किमती घेतल्या. dx ची, cos 2x ची, sin 2x च्या सर्व किमती घेतल्या. आता काय होतं? I बरोबर इथे किती आहे? dt अपॉन किती आहे? 1 + t² आहे. आणि इथं पहा काय ते? इथे एक किती 3 आहे. 2 × 2 किती रे? 4t आहे. अपॉन किती आहे? 1 + t² आहे. 4 ने मल्टिप्लाय करा. 4 - किती रे? 4t². अपॉन किती आहे? 1 + t² आहे. ओके. आता पुढे काय होतं पहा? I बरोबर काय होतो? I बरोबर इथं बघा हे dt आहे. इथं dt अपॉन किती रे? 1 + t² आहे. होल डिवाइडेड बाय एलसीएम किती आला? 1 + t² आला. आता इथं काही नसतं म्हणजे एक राहतो. हे ह्याला मल्टिप्लाय करा. किती होतो? 3 इन ब्रॅकेट 1 + किती आहे? t². इथं परत ती मल्टिप्लाय करायची गरज नाही. हे वर आणि खाली कॅन्सल होऊन जातं नाही का? ते डायरेक्टली किती आला? ते 4t आला. इथे किती आला? डायरेक्टली 4 - किती आहे? 4t² येतो.
आहे की नाही? न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर सारखा आहे, तर तो काय करायचा असतो? कॅन्सल करायचा असतो. मग I बरोबर किती होतं इथं? I बरोबर dt अपॉन, आता काय करा तुम्ही, ह्या 3 ने मल्टिप्लाय करा. हे 3 प्लस किती आहे? 3t स्क्वेअर आहे, प्लस किती आहे? 4t आहे, प्लस 4 आहे, मायनस किती रे? 4t स्क्वेअर आहे. आता काय करायचं आपल्याला? I इक्वल टू किती आहे? I इक्वल टू dt आहे. I इक्वल टू dt अपॉन हे काय आहे? इथं बघा रे बरोबर काय आहे? आता इथं किती आपल्याकडे 4 आहे नाही का? त्यामुळे किती आहे? 3 आहे. 4 आणि 3 म्हणजे झालं की 7 झालं. 7 प्लस किती आहे? मग हे 4t आहे. 4t मधून हे t स्क्वेअर गेलं तर किती झालं रे? मायनस किती आहे? t स्क्वेअर झालं. 7 प्लस 4t मायनस किती आहे? t स्क्वेअर झालं. ओके. आता आपण काय करायचं? परफेक्ट स्क्वेअर वापरा. काय वापरा? परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर वापरत असताना काय केलं पाहिजे? t च्या सहगुणकाला 2 ने भागलं पाहिजे. बरोबर आहे का? परफेक्ट स्क्वेअर करताना मग t चा कोएफिशिएंट किती आहे? 4 आहे. 4 ला 2 ने डिवाइड करा, किती येतो? 2 येतो. 2 चा स्क्वेअर करा, किती येतो? 4 येतो. मग 4 इक्वल ऍड करा, इकडे काय करा? सबट्रॅक्ट करा. म्हणून इथे पाहे आता कसं बघा, म्हणजे dt अपॉन 7 प्लस 4 केलं. काय केलं? 7 प्लस 4 मायनस 4 प्लस किती रे? 4t मायनस किती रे? t स्क्वेअर. जमलं का? आता पुढे I बरोबर किती? आता इथे हे dt अपॉन 7 प्लस 4 म्हणजे किती? 11 आहे. 7 प्लस 4 म्हणजे किती आहे? 11 आहे. त्यानंतर इथे किती येत आहे? मायनस कॉमन काढतोय तुम्ही ह्या तिघातून आणि कोणताही टर्म कुठे आणि पहिला टर्म लिहितो. t स्क्वेअर मायनस 4t प्लस 4 मायनस कॉमन काढल्यामुळे जे मायनस होते ते प्लस झाले, जे प्लस होते ते मायनस झाले. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे? परणो इथं तुम्हाला असं करायचं आहे की a स्क्वेअर जर इथे दिला 1 अपॉन किती? a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर या रूपामध्ये घेऊन या. त्याला अंडर रूट ऑफ 11 चा स्क्वेअर, ते पहिल्या पदाचं वर्गमूळ, फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट, दुसऱ्या पदाचं चिन्ह, तिसऱ्या पदाचं वर्गमूळ, त्याचा काय करायचा? वर्ग करायचा. आता हे झालं a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे आपल्याला. तो वाटल्यास तुम्ही लिहायचा पडतात. आणि so we know integration of a square minus x square dx is equal to 1/2e log of mod of a plus x a minus x plus b असं सूत्र आपल्याकडे आहे. तर त्या सूत्राप्रमाणे काय होतं पहा मुलींनो. काय होतं रे? I is equal to 1/2 into a म्हणजे रूट 11 log of mod of a म्हणजे हे रूट 11 a plus x. x म्हणजे कोणतं घ्यायचं? हे घ्यायचं. काय रे? t minus 2 आणि a minus म्हणजे काय? अशा पद्धतीने लिहायचं. a plus x आणि a minus x असं लिहायचं. कोणता स्क्वेअर? हो ना, a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आहे ना, हे x आहे बेटा, हे x आणि हे a स्क्वेअर आहे. म्हणजे सूत्रामध्ये काय? a plus x आणि a minus x. इथं स्क्वेअर थोडंच आहे, स्क्वेअर नाही ना. आणि म्हणून I बरोबर 1/2 रूट 11 log of mod of किती होतं पहा? रूट 11 प्लस tan x/2 मायनस 2 ची किंमत घेतली. रूट 11 मायनस tan x मायनस प्लस 2 आणि हे प्लस c.
दिस इज युअर आन्सर. है की नाही? प्रॉब्लेम थोडासा लेंदी वाटतो पण सोपा आहे. आपण आपल्या स्टेपवर सरळ जायचं, काही टेन्शन घेत बसायचं नाही. सरळ सरळ काय लिहा. किती आहे? cos x minus sin x dx असं आहे. ओके, cos x sin x minus cos x आहे. sin x minus किती आहे? cos x. sin x minus cos x dx आहे. चला, आता आपल्याला काय करायचं आहे? इथं खरं तरी इथं cos x minus किती sin x असं आहे नाही का? cos x minus किती आहे? sin x आहे. दिस इज इक्वल टू, इथे एक वेगळा प्रॉब्लेम आहे हा. थोडीशी ॲडजस्टमेंट करायची. ॲडजस्टमेंट कशी करायची? हे बघा असं आहे. cos a plus b cos a cos b minus sin a sin b असं आहे. एक दुसरा रूल आहे. नंबर दुसरा किती आहे? cos a minus b बरोबर किती आहे? cos a cos b plus sin a sin b असं आहे. ओके, आता इथं काय आहे? cos a minus cos a cos b प्लस किती आहे? sin a sin b असा तो काय आहे? फॉर्म्युला आहे. मग तशा रूपामध्ये याला घेऊन या. कोणती एक टर्म इथे पण घ्या, तुला काही फरक पडत नाहीये. आता इथं आम्ही काय करतो? cos pi by 4 आणि ही cos x sin pi by 4 आणि ही sin x. आता आपण काय केलं? cos pi by 4 इथं पण घेतलं आणि इथे पण घेतलं, काही फरक पडत नाही. ओके, कारण ह्याचा अर्थ काय होतो रे? पाय बाय 4 मध्ये किती? 1 बाय किती? 1 बाय किती? √2. म्हणजे मी काम करतो, एक स्टेप वाढवतो. इथं काय करा? 1 बाय √2 घ्या. इथं काय करा रे? 1 बाय √2. आणि इथं पण काय घ्या? एक प्रॉब्लेम तुम्हाला वर पण घेतलं 1 बाय √2, खाली पण घेतलं 1 बाय √2, काही फरक पडत नाही. मॅथमॅटिक्स पडतो का? पडतो. ते फरक पडत नाही. आता काय करा? की 1 बाय √2 इथं बाहेर घ्यायचं. बाहेर घ्या. हे dx ऑफ 1 बाय √2 म्हणजेच काय? cos pi by 4 आहे. आता तुम्हाला वाटतं की इथं आपण साइन घेऊ शकतो का? तसं नाही करायचं. म्हणजे आपल्याला सूत्रामध्ये आता येईल या पद्धतीने ते ॲडजस्ट करायचं. आता इथं काय करा? sin pi by 4 घ्या. इथं काय करा? इथं sin x करा. आता काय झालं? 1 बाय √2 हे बाहेर लिहितो मी. 1 बाय √2 बाहेर लिहितो. हे df झालं. cos a cos b minus sin a sin b म्हणजेच काय रे? cos a plus b. ह्याचं असं करू शकतो आपण. जसं इथं आहे ना आपल्याकडे काय आहे? तर cos a plus b म्हणजे काय? cos a cos b minus किती आहे? sin a sin b. याचं कॉन्ट्रॅक्शन हे आणि याचं हे एक्सपान्शन असं सूत्र आहे. बरोबर? आता काय होतं? इथं 1 बाय cos pi by 4 plus x आहे. इथे किती झालं? 1 बाय √2. इथे किती झालं? 1 बाय √2. 1 बाय किती आहे? √2. 1 बाय cos x सारखं काय होतं? cos चा 1 बाय cos म्हणजे काय? शेक. शेक किती आहे? pi by 4
इंटिग्रेशन ऑफ sec x into tan x, इंटिग्रेशन ऑफ sec x, इंटिग्रेशन ऑफ sec log ऑफ mod काय होतो इंटिग्रेशन ऑफ sec तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ sin काय इंटिग्रेशन ऑफ cosec काय इंटिग्रेशन ऑफ sec जसं इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x tan x होतो तसं इंटिग्रेशन ऑफ फक्त sec x log ऑफ mod ऑफ sec x plus tan x आणि इंटिग्रेशन ऑफ cosec x log ऑफ mod ऑफ cosec x minus cot x असं होतं ठीक आहे सर म्हणजे कन्फ्युजन करायचं नाही विसरायचं नाही चला आता मी काय लिहितो इथं इंटिग्रेशन ऑफ sec x म्हणजे log ऑफ mod ऑफ sec pi by 4 plus x plus tan pi by 4 plus x असं करायचं ठीक आहे आणि पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे pi by 4 चा 0 झाला x चा काय 1 होतं आणि प्लस काय करायचं c घ्यायचं आणि हेच तुमचा आन्सर झाला दिस इज युअर आन्सर समजलं का ओके चला लिहा पटापट आता इथे तुम्हाला 3.2 क्वेश्चन नंबर करूनचा नंबर प्रॉब्लेम नंबर 9 आहे काय प्रॉब्लेम नंबर 9 1 cos x √3 sin x dx आहे आता काय करा पहा त्याला I म्हणले की इंटिग्रेशन ऑफ dx cos x √3 sin x आहे इथं पण 1/2 घेतलं इथं पण 1/2 घेतलं सर्वांना आपण काय केलेलं आहे न्यूमरेटरला आपण काय केलेलं आहे 1/2 नी मल्टिप्लाय केलं ओके आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्हाला सर्वांना काय माहिती आहे की 1/2 आहे dx आहे इथं 1/2 cos कोणता आहे आपण जर पाहिलं मित्रांनो हे त्रिकोण आहे तुमचा हा काय झाला 30 झाला हा काय झाला 60 झाला हा 90 त्यामध्ये √3 1 आणि 2 आहे तर cos 60 म्हणजे 1/2 होतो आणि sin 60 म्हणजे पुन्हा समोरची बाजू भागिले करणं म्हणजे √3/2 होतं तर अशा पद्धतीने काय झालं 1/2 साठी आपल्याला काय म्हणता येईल cos pi/3 म्हणता येईल आणि cos x म्हणता येईल तर √3/2 म्हणजे काय आपल्याला sin pi/3 म्हणता येईल आणि sin x म्हणता येईल पुन्हा एकदा ह्याच फॉर्म्युल्यामध्ये येतो कसे येतं cos a cos b sin a sin b या फॉर्म्युल्यामध्ये परत एकदा येतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे 1/2 लिहू शकता इथे हे dx आहे आणि cos a cos b sin a sin b म्हणजे cos a plus b आणि हे dx काय इक्वल किती आहे 1/2 आहे 1/cos म्हणजे काय sec pi/3 plus x आहे आणि हे dx आहे I इक्वल किती आहे 1/2 झालं आणि इंटिग्रेशन ऑफ sec म्हणजे माहितीच आहे log of mod of pi sec pi/3 plus x plus tan pi/3 plus x असं आहे आणि प्लस c आहे आता तुम्ही जर बुक्स काढून पाहिले तर बुक्स मध्ये तुम्हाला उत्तर इथं काय येतं pi/4 plus x आणि pi/4 plus x असं दिलेलं आहे याचा अर्थ असा आहे की टेक्स्टबुक मध्ये सरळ सरळ तो प्रॉब्लेमचा आन्सर ही चुकीचं दिलेलं आहे म्हणून हे आन्सर करेक्ट आहे बरोबर तर अशा पद्धतीने हा तुमचा 3.2b मधला क्वेश्चन नंबर दुसऱ्या मधला हा नववा प्रॉब्लेम शेवटचा होता तर हा 3.2b हे तुमचं संपलेलं आहे ओके समज समजलं काय तर आपल्याला लगेच 3.2c लगेच घेऊया घ्या आता इथं बघा रे 3.2a 3.2b 3.2c 3.2a आपलं झालेलं आहे 3.2b झालेलं आहे आता 3.2c घेऊया
3.2 सी मध्ये कशा प्रकारचे प्रॉब्लेम असतात? इंटिग्रेशन ऑफ px प्लस q अपॉन x चा वर्ग प्लस px प्लस c असा असतो, किंवा इंटिग्रेशन ऑफ px प्लस q अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस bx प्लस c या रूपामध्ये तो प्रॉब्लेम असतो. मग असे प्रॉब्लेम असल्यानंतर सोडवायचं कसं निघतो? तर काही असा असतो आपण तर काही न्यूमरेटर बरोबर a into derivative of denominator plus b हे फॉर्म्युला वापरायचा. न्यूमरेटर बरोबर काय करायचं? a into derivative of denominator plus b हे बरोबर असतं. ओके, तर हे फॉर्म्युला वापरून तुम्ही काय करायचं? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तर या प्रकारचे प्रॉब्लेम आपण एक घेऊया इथं. तर हे पहिला प्रॉब्लेम घेतो इथे. काय आपला पहिला प्रॉब्लेम? आपला पहिला प्रॉब्लेम असा आहे 3x 4 आणि डिनॉमिनेटर मध्ये प्रॉब्लेम आपल्याकडे आहे x² 6x 5 x² 6x 5 असा. मला सांगा हे काय होतं रे? 3.2 सी मधला पहिला प्रॉब्लेम आहे. ओके, तर सुरुवातीला काय करायचं? सोल्युशन लिहित असताना लेट आय बरोबर काय करायचं? इथं हे 3x 4 घ्यायचं आणि इथं काय करायचं? x² किती घ्यायचं? 6x 5 घ्यायचं आणि हे dx घ्यायचं. त्याला आपण काय म्हणणार आहे? इक्वेशन 1 म्हणा. काय म्हणा? इक्वेशन 1 म्हणा. आता इथं ह्या रूल प्रमाणे काय रूल आहे तुमचा? तो काही न्यूमरेटर बरोबर a into derivative of पुन्हा derivative of denominator plus b या फॉर्म्युल्यावरून a आणि b च्या किमती काढा. न्यूमरेटर किती आपल्याकडे इथं? 3x 4 आहे. a into derivative of denominator काही घ्यायचं. कोणता आहे? x² 6x 5 आहे आणि प्लस b करायचं. न्यूमरेटर घेतला आपण ते. पुन्हा 3x 4 आहे. तर काय आहे? 3x 4 is equal to x² चा डेरिव्हेटिव्ह किती आला? 2x आला. 6x चा डेरिव्हेटिव्ह 6 आला. 5 चा डेरिव्हेटिव्ह किती होईल? 0 येतो. तो घ्यायचा नाही. 0 तिथे घ्यायचं. प्लस किती आला? b आला. आता इथे किती आहे? 3x 4 is equal to a नी मल्टिप्लाय करा. 2ax प्लस a into म्हणजे काय झालं? 6a प्लस किती झालं? b झालं. बरोबर आहे. आता दोन इक्वेशन बनवा. इकडं x चा कोएफिशिएंट, इकडं x चा कोएफिशिएंट, x चा सवर्ण b. ठीक आहे. कंपेअरिंग द कोएफिशिएंट ऑफ x and constant term. इकडे कॉन्स्टंट टर्म आहे आणि इकडे कोण आहे? कॉन्स्टंट टर्म. असं कंपेअर करायचं आणि a आणि b चं काय करायचं? व्हॅल्यू काढायचं. ठीक आहे. comparing the coefficients of x and constant terms on both sides. दोन्ही बाजूचं कोएफिशिएंट ऑफ x आणि कॉन्स्टंट टर्म याची काय करावी? कंपॅरिझन करा. कंपेअरिंग द कोएफिशिएंट ऑफ x and constant terms on both sides. आता मी हे पहिलं लिहितो, नंतर हे लिहितो. x चा कोएफिशिएंट किती आहे? 2a आहे. इथं x चा कोएफिशिएंट किती आहे? 3 आहे. ठीक आहे. मग मी हे 2a पहिलं लिहितो. तर हे 2a बरोबर हे 3. खरं तर हे 3 बरोबर 2a ऐवजी मी काय लिहिलं? हे पहिलं लिहिलं. आता लिहायची किंमत काढायची, नंतर हे लिहिलं. काही फरक पडत नाही. हे बरोबर ते काय ते बरोबर हे काय असं काही अडचण नाही. अशा पद्धतीने a ची व्हॅल्यू आली, इकडचा दोन आला होता, हे 3/2 आला. a ची आपल्याला किंमत भेटली. काम झाली.
वी हॅव गॉट हियर व्हॅल्यू ऑफ x. आपल्याला इथं x ची किंमत भेटली. आता y ची किंमत काढा. कशी काढणार? कॉन्स्टंट टर्म घ्यायचा. ही कॉन्स्टंट टर्म म्हणजे कॉन्स्टंट टर्म. इकडचं कॉन्स्टंट टर्म त्याच्यापाशी x नाही, तो कसा असतो? कॉन्स्टंटच झाला. इथं कॉन्स्टंट टर्म दोन आहेत. तर काय करायचं? मग 6a प्लस b बरोबर काय करायचं? इकडचा कॉन्स्टंट किती आहे? 4 आहे. बरोबर आहे. मग आता काय करायचं? e ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती घेऊन टाकायची. 6 * e ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 3/2 आहे प्लस b आहे आणि b किती आहे? 4 आहे. बरोबर. आता हे 2 * 2 आणि 2 3 आहे. हे तो मॅट्रिक्स हा झाला. 3 * 3 काय झालं? 9 झालं. 9 प्लस b बरोबर किती झालं? 4 झालं. हा 9 पुढे घेऊन चला, मायनस होतो. 4 मायनस काय झालं? नाही 9 झालं. इकडचं प्लस 9 पुढे काय झाला? -9 झाला. अशा पद्धतीने तुमच्या b ची व्हॅल्यू किती आली? -5 आली. बरोबर. थोडं समजलं मी काय बोलतो ते. आता इक्वेशन 1 कडे या परत. इक्वेशन 1 बघा. therefore इक्वेशन 1 बिकम कसा होतो ना? बघा I बरोबर इक्वेशन 1 I बरोबर कसा होतो बघा त्याचा. ओके. आता मला सांगा, तुम्हाला मी काय सांगितलं होतं? न्यूमरेटर ची किंमत बरोबर घ्यायची. न्यूमरेटर म्हणजे याची किंमत ही याची, याची किंमत ही याची. हे 3x + 4 च्या ऐवजी हे घ्यायचं. आता 3x + 4 च्या ऐवजी काय करतो? हे घेतो. काय घेतो? ये पटीची ये म्हणजे कोण आहे? हे 3/2 ये म्हणजे कोण आहे? 3x + 4 चालेल. बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + किती रे? 6x + 5 आहे. आणि b ची व्हॅल्यू काय आहे? b ची व्हॅल्यू किती आली? म्हणजे 3x + 4 च्या ऐवजी ही घ्यायचं. ही येत असताना e ची किंमत घेतली, ही लिहिलं. परत b ची व्हॅल्यू म्हणजे काही माहितच नाही लिहिलं. अबाव इथं किती आहे? इथं किती आहे? x² x² + किती रे? 6x + किती आहे? 5 आहे. समजलं? सर्वांना समजलंय? आता पुढे काय करायचं? ab याला डिवाइड करायचं, ab याला डिवाइड करायचं आणि सेपरेट काय करायचं? इंटिग्रेशन द्यायचं. चला I बरोबर काय झालं? हे 3/2 इथे घेतलं आणि इथं काय आहे? 3/2 बाहेर घेतलं. किती डेरिव्हेटिव्ह ऑफ किती रे? x² + 6x + 5 झालं. आणि अबाउट किती आहे? x² + 6x + 5 झालं. ओके. मी काय केलं? ह्या टर्मनी याला डिवाइड केलं, सेपरेट डिव्हिजन देऊन टाकलं. मायनस. आता 5 कॉन्स्टंट आहे, फक्त 1 राहतं. 1 घेऊन हे करायचं x² प्लस किती येतं? 6x + 5 dx. थोडं समजलं? हां. बरं. आता मी काय केलं? पहिल्यांदा हे 3x + 4 ची व्हॅल्यू घेतली आणि डिनॉमिनेटर जे आहे ते लिहिलं. मी ह्याला सेपरेट डिवाइड केलं, मी ह्याला सेपरेट डिवाइड केलं आणि दोघांना सेपरेट इंटिग्रेशन दिलेलं आहे. तुम्हाला एक गोल माहिती आहे, f of x f dash of x, f of x f dash of x. काय आहे बरोबर? हा आता आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला काय माहिती आहे? वी नो काय माहिती करून आपल्याला? तर काय आहे? f dash of x अपॉन काय रे? f of x इक्वल टू किती आहे? log of mod of f of x plus c असं माहिती आहे ना आपल्याला. मग हा काय झाला? f of x झाला. हा काय झाला? त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे ना त्याचा, म्हणजे तो काय झाला? f dash of x झाला. म्हणजे काय झालं? तो काय हे 3/2 येतं आणि हे log of mod of हा काय घ्यायचं? डिनॉमिनेटर घ्यायचं. किती? x² + किती आहे? 6x + किती आहे? 5 झालं. ओके. आणि -5. ठीक आहे. आणि आता हे सेपरेट काढावं लागेल. मग त्याला काय म्हणा तुम्ही? I1 म्हणा. काय म्हणा? I1 + C म्हणा. कारण हा सेपरेट प्रॉब्लेम आहे. त्याला तुम्हाला फक्त पुन्हा एकदा काय करा? ह्याला इक्वेशन 2 म्हणा. पुन्हा एकदा ह्याला घेऊन टाका सेपरेट I1 ला. त्याचं
ओके. नाव I1 is equal to हे कोणतं घ्यायचं हे 1 बाय किती होतं हे 1 बाय x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 चा आपल्याला आता काढायचं आहे. ह्याचं काढत असताना मुलींनो काय केलं पाहिजे मला बरोबर माहिती आहे. तर कसं केलं पाहिजे परफेक्ट स्क्वेअर केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे परफेक्ट स्क्वेअर केलं पाहिजे. कसं करायचं बघा आता हे I1 बरोबर इंटिग्रेशन ऑफ हे dx अपॉन x स्क्वेअर प्लस 6x. आता x चा कोएफिशिएंट कोण आहे 6 आहे. किती आहे 6 आहे. 6 ला 2 ने डिवाइड करा किती येतो 3 येतो. 6 ला 2 ने डिवाइड करा किती येतो 3 येतो. 3 चा वर्ग करा किती येतो 9 येतो. 9 ऐड करायचा 9 काय करायचं सबट्रॅक्ट करून टाकायचं. मग मी आता 9 ऐड करतोय 9 काय करतोय सबट्रॅक्ट करतोय. 9 ऐड केलं 9 सबट्रॅक्ट केलं आणि इथे परत 5 आहे तो पण घेतलं मी. मग आता काय झालं I1 dx अपॉन आता काय करायचं पहिल्या पदाचा वर्गमूळ टेक द स्क्वेअर रूट ऑफ फर्स्ट टर्म. पहिल्या पदाचं वर्गमूळ टेक द स्क्वेअर रूट ऑफ फर्स्ट टर्म. नाउ टेक द साइन ऑफ सेकंड टर्म. दुसऱ्या टर्मचं चिन्ह घ्या. तिसऱ्या टर्मचं वर्गमूळ काढा. 9 चा स्क्वेअर रूट किती येतो रे 3 येतो. तर काय होतं असं जर तुम्ही x 3 याचं एक्सपान्शन केलं तर हेच येतं. बरोबर आहे समजलं. पुन्हा 9 मधून 5 गेलं 4 राहिलं. 4 म्हणजे काय आहे 2 चा काय होतं रे स्क्वेअर होतो. 4 म्हणजे काय आहे 2 चा स्क्वेअर. आता काय झालं x 3 स्क्वेअर मायनस काय झालं 2 स्क्वेअर. पण हे सूत्र झालं ते म्हणायचं वी नो लगे लिहून टाकायचं वी नो काय नो इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx. तुम्हाला मी सांगितलं होतं 7 फॉर्म्युले बाहेर करा. तर काय करे 1/2a 1/2a 2a log of mod of x minus a x plus a plus c. 7 फॉर्म्युले पहिल्या तुम्हाला लिहिता आले. हा नाही चालला. ओके तर पुढे आता हे I1 बरोबर किती रे 1/2 a कोण आहे तर 2 आहे. 2 * 2 log of mod x म्हणजे x minus a म्हणजे 2. x म्हणजे x plus 3 आहे आणि इथे x plus a म्हणजे x plus 3 plus 2 आणि प्लस काय झालं रे c झालं. आणि तुम्हाला समजण्यासाठी म्हणून काय करा वाटलं की इथं c1 म्हणा त्याला काय म्हणा शिफ्ट 2 म्हणा काय म्हणा शिफ्ट 2 म्हणा म्हणजे जेणेकरून तुम्ही थोडं c1 आणि c2 एकत्र मग c होऊन टाकायचं कॉन्स्टंट असं कन्फ्युजन होत नाही तुम्हाला. आता आपण हे अर्धा प्रॉब्लेम केला इथं हे बाकी होतं ना ह्याला आपण अलग आपण करतोय तर त्याचं पण आपल्याला आन्सर आलेलंच आहे. आता आन्सर असं आलं की त्याला 1/4 काय हे लॉग ऑफ मॉड ऑफ किती झालं हे x + 1 3 - 2 म्हणजे 1 झाला x + 5 झाला प्लस c2 आहे नाही का. आता आपण काय करायचं ही जी व्हॅल्यू आहे I1 ची तर ठेवायची की नाही ठेवायची. म्हणून put the value of I1 in equation second equation second मध्ये I1 ची व्हॅल्यू ठेवा. तर हे बघा I बरोबर किती लिहायचं आहे जसं आहे तसं लिहावं लागतंय. log of mod किती आहे x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 मायनस किती रे हे 5 आहे आणि I1 ची जी व्हॅल्यू आहे ना कोणती व्हॅल्यू आहे ती आहे तर हे 4 आहे तर log of mod किती झाले x + 1 x + 1 मला वाटतं x + 5 आणि प्लस तर हे इथला c1 आणि हा इथला काय झाला रे शिफ्ट 2. इथला c1 आहे ना इथला काय आला शिफ्ट c1 शिफ्ट 2 हे काय आहे इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे आणि या दोन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूने एकच घ्यायचं असतं. मग शेवटच्या स्टेपमध्ये I =
3/2 log of mod of किती रे x square 6 plus 5 minus 5/4 log of mod of किती झालं रे x plus 1 x plus 5 आणि ह्या दोन c1 आणि c2 साठी एकच c घ्यायचा म्हणजे तुम्ही वाटलं where c1 plus c2 equal to एकच c तर हे असं तुमचं काय झालं प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो तुम्ही हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला का समजला तर समजल्यानंतर विषय असा येतो की ह्याच्यामध्ये जास्तीचं काय आहे जेव्हा ही स्टेप तुम्ही करता तेव्हा या ठिकाणी तुम्हाला 2 किंवा 3 इक्वेशन भेटतात पहिलं भेटतं तुम्हाला f of x आणि f dash of x पहिलं असतं नंतर मग त्या रूपामध्ये येतं म्हणजे हे ह्या रूपामध्ये आलं म्हणजे कोणतं झालं देखील तुमचं मागचं 3.2 b मध्ये जे केले आपण ते राहतं वर्गमूळ त्याला असेल तर 3.2 a मध्ये पण आहे ते प्रॉब्लेम नाही 3.2 a 3.2 b चं परत एकदा काय होतं इथं अर्धा भागामध्ये काय होतं रिव्हिजन दोन प्रॉब्लेम नाही तर एकाच प्रॉब्लेम काय झाले दोन प्रॉब्लेम होतात एक कसा येतो f of x ह्याच्या किमती काढल्यानंतर कोणत्या किमती काढल्यानंतर a आणि b च्या किमती काढल्यानंतर एक पहिला जो प्रॉब्लेम कसा येतो f of x f dash of x या फॉर्म मध्ये येतो तर त्याचा फॉर्म्युला माहिती आपल्याला log of mod of f of x plus c येतो आपण कसं घेतलं आपण इथं आणि पुढे मग या असा i1 येतो ते i1 हे कोणतं झाला 3ab किंवा 3.2b किंवा 3.2c या मध्ये येतो तो आल्यानंतर पुन्हा मागची पद आपण आहे परफेक्ट स्क्वेअर असेल परफेक्ट स्क्वेअर करा परफेक्ट स्क्वेअर होत नसेल तर मग ते ॲडजस्टमेंट करा ठीक आहे म्हणजे पुन्हा एकदा 3.2b पुन्हा रिपीट होतं अर्ध्या भागामध्ये थोडासा प्रॉब्लेम तोच आहे फक्त थोडं लेंथी होतो थोडंसं वाढतं मोठा होतो थोडासा प्रॉब्लेम ओके समजलं सर्वांना हे ओके काय अडचण नाही ना लिहा हा तुमचा 3.2c मधल्या पहिल्या प्रश्नातला दुसरा प्रॉब्लेम आहे चला आता आपण सॉल्व करूया तो काय लेट i बरोबर काय आहे i बरोबर किती आहे हे 2x प्लस किती 1 आहे 2x प्लस 1 अपॉन किती आहे x स्क्वेअर आहे प्लस 4x मायनस 5dx आहे याला काय म्हणा तुम्ही इक्वेशन 1 म्हणा काय म्हणा इक्वेशन 1 म्हणा आणि पुढे काय करा आता हे पहा सूत्र वय तुम्हाला दिले तुम्ही काय लिहायचं आपल्याला न्यूमरेटर असं काय प्रॉब्लेम आले ना न्यूमरेटर बरोबर a इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय लिहायचं डिनॉमिनेटर लिहायचं आणि प्लस काय लिहायचं b लिहायचं त्या स्टेपने चालायचं आता हे न्यूमरेटर कोण आहे हा इथे 2x आहे 2x प्लस किती 1 आहे a इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर कोण आहे म्हणजे x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 आहे आणि प्लस काय घ्यायचं इथं b घ्यायचं ठीक आहे आता इथे काय करायचं आहे 2x प्लस 1 a घ्यायचं आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा आहे डेरिव्हेटिव्ह कोणाचा आहे तर x स्क्वेअर प्लस 4x आहे x स्क्वेअर प्लस 4x डेरिव्हेटिव्ह किती आहे बघा किती येतो 2x येतो आणि 4x डेरिव्हेटिव्ह किती येतो रे 4 येतो ठीक आहे हा इथे किती येतो 0 येतो प्लस किती आहे इथं आता b आहे ठीक आहे आता इथं काय बघा 2x प्लस 1 बरोबर आणि a नी मल्टिप्लाय करायचं 2ax प्लस a नी याला मल्टिप्लाय करायचं किती येतं 4a प्लस किती आहे इथं हे b आहे ठीक आहे मग आता आपण काय करायचं पहा इथं x चा कोएफिशिएंट इकडे x चा कोएफिशिएंट इकडे कॉन्स्टंट टर्म आणि हे कॉन्स्टंट टर्म याचं काय करायचं तुलना करायचं कंपेअरिंग काय करायचं हे कंपेअरिंग कोएफिशिएंट ऑफ coefficients of x and
constant terms on both sides we get दोन्हीही बाजूसह इकडे काय करा तुम्ही तुलना करा इथे किती आहे कोएफिशिएंट ऑफ x मध्ये किती आहे 2a आहे 2a किती आहे ते 2a आहे आणि इकडे कोएफिशिएंट ऑफ x किती आहे 2 आहे नाही का इथे बघा हे 2a x चा कोएफिशिएंट 2a आहे इकडे x चा कोएफिशिएंट किती आहे 2 आहे नाही का 2a बरोबर 2 आणि a बरोबर किती आहे a बरोबर 1 झाला हे 2 1 चा 2 2 1 ही ची किंमत आली आता काय याचं कॉन्स्टंट टर्म इकडचा 4a b इकडचा 1 आहे नाही का इकडचा 4a b इकडचा 1 आहे म्हणून काय करायचं 4a b किती आहे 1 आहे बरोबर आता काय करायचं हे बघा 1 ची किंमत घ्यायची 4 * 1 प्लस किती आहे b किती आहे 1 आहे तर b किती झालं पोरांनो b 1 इकडचा पण इकडे आला मायनस झाला b किती झालं 1 - 4 म्हणजे -3 a ची किंमत आली आणि b ची किंमत आली मग आपण काय करायचं इक्वेशन 1 become therefore equation 1 becomes इक्वेशन 1 होतो कसं होतं रे i बरोबर किती होतं बघा i बरोबर किती होतं सांगा बघू 2x + 1 मध्ये हे त्याची किंमत घ्यायची a ची किंमत किती आहे 1 आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ किती आहे x² + 4x - 5 b ची किंमत किती आहे -3 आहे a ची किंमत दिली a b ची किंमत दिली डिनॉमिनेटर मध्ये पुन्हा 2x + 1 ची ही किंमत घ्यायची आणि मग हे जे आहे x ते कोण आहे x² + किती आहे 4x - किती 5 आणि इथं काय लिहायचं हे सर्वांचं काय करायचं dx करायचं आता सेपरेट देऊन टाका हे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ किती रे x² + 4x - 5 अपॉन किती आहे x² + 4x - 5 हे dx झाले -3 बाहेर घ्यायचं किती आहे 1 अपॉन तेच लिहितो पुन्हा x² + किती आहे 4x - 5 dx हा काय झाला f ऑफ x काय झाला f डॅश झाला we know integration of f dash of x f of x dx is equal to log of mod of काय झाले f of x plus k आहे आणि म्हणून मग काय होतं तो बघा हे i बरोबर हा f of x आणि हा काय झाला f dash of x log of mod काय झालं f of x काय x² + 4x - 5 म्हणजे लक्षात तुमच्या आलं पाहिजे की पहिला जो टर्म येतो तो लॉग ऑफ मॉड ऑफ जो डिनॉमिनेटर मध्ये तोच येतो -3 आणि ह्याला म्हणायचं i1 आणि ह्याला म्हणायचं c1 ह्याला काय म्हणायचं इक्वेशन 2 म्हणायचं आता कोणाला घ्यायचं परत एकदा कोणाला घ्यायचं नाव i1 इंटिग्रेशन ऑफ k i1 मध्ये घ्यायचं आपण अपॉन किती आहे x² + 4x - 5 dx आहे बरोबर आहे मग आता आपल्याला काय करता येईल तेच मागची पद्धत परफेक्ट स्क्वेअर मेथड आहे का परफेक्ट स्क्वेअर मेथड मध्ये आपण काय करता x चा जो कोएफिशिएंट आहे त्याला 2 ने डिवाइड करतो 4 ला 2 ने डिवाइड केलं की 2 येतो 2 चा वर्ग किती येतो 4 येतो 4 मिळवा आणि 4 काय करा वजा करा म्हणून तेच काय तिथं
आणि इथं 5 आहे आणि इथं काय करायचं हे dx करायचं I1 इक्वल टू हे dx अपॉन तुम्ही बघा आता ह्या पहिल्या 3 टर्म मध्ये काय करायचं पहिल्या 3 टर्म मध्ये पहिल्या पदाचं वर्गमूळ दुसऱ्या पदाचं चिन्ह तिसऱ्या पदाचं वर्गमूळ कंसाचा वर्ग ह्याचा जर तुम्ही विस्तार केला तर हेच येतो फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट सेकंड टर्मचं साइन थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर करून टाका याचे एक्सपान्शन करा हेच येतं आणि -4 आणि -5 म्हणजे 9 9 म्हणजे 3 चा वर्ग आता कसं झालं पोरींनो हे 1/x² - a² वी नो आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ x² - a² dx = 1/2a log of x - a x + a + c असं आपल्याकडे सूत्र आहे तर त्या सूत्रामध्ये ह्याला बसवा x² - a². मग काय करायचे हे असं करायचं काय करायचे हे I1 बरोबर 1/2 e म्हणजे 3 log of mod of x म्हणजे हे x + 2 - 3 x + 2 + 3 d + शिफ्ट 2 आता काय झालं हे I1 बरोबर 1/6 log of mod of x - 1 x + 5 + शिफ्ट आलं काय I1 ची किंमत झाली ही I1 ची किंमत पुट करा इक्वेशन 2 मध्ये पुट इन इक्वेशन 2 आहे पुट द व्हॅल्यू ऑफ I1 in equation second we get चला तर हे बघा मुलींनो I बरोबर हे कसं ते काय लॉग ऑफ मॉड काय करायचं ते लॉग ऑफ मॉड ऑफ किती आहे x वर्ग प्लस किती आहे 4x - 5 -3 इनटू I1 ची किंमत ही घ्यायची 1/6 log of mod of 1/6 log of mod of x - 1 x + 5 ओके हे बघा हे प्लस किती राहील c1 आणि प्लस किती राहील c2 ठीक आहे 3 दोन्ही 6 c1 + c2 साठी एक c घ्यायचं अशा पद्धतीने I log of mod of x² + 4x - 5 मायनस किती आहे 1/2 log of mod of किती x - 1 आणि x प्लस किती आहे 5 आहे आणि प्लस किती आहे c आहे where c1 + c2 = किती आहे c आहे हां चलो अरे काही प्रॉब्लेम नाही समजलं का सर्वांना हां प्लस किती आहे 3x - 1 आणि ही काय आहे dx आहे सो केलं आता पहा इथे किती आहे 3.2 c बदला काय आहे तिसरा प्रॉब्लेम चालू आहे नाही का तो इथं ठरल्याप्रमाणे आपण काय करायचं ही सिस्टीम आहे की त्या टाईपचं असतं त्या टाईपचं असतं ह्या टाईपचे हे लास्ट प्रॉब्लेम आहे नंतर मग ह्या टाईप सुरू होती तुम्हाला सांगितलेलं आहे जर असं असेल तर हे सूत्र घ्यायचं काय घ्यायचं ते लिहून टाकायचं न्यूमरेटर equal to a into derivative of denominator plus b असं तरी पाठच पाहिजे तुम्हाला आता न्यूमरेटर म्हणजे हे किती आपल्याकडे हे 2x + 3 a into derivative of denominator किती आहे 2x चा वर्ग प्लस किती आहे 3x - 1 आहे प्लस b किती होईल ते b आहे बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे 2x + 3 ये 2x² चा डेरिव्हेटिव्ह 4x 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 -1 0 हे घ्यायची आवश्यकता नाही आणि प्लस किती आहे इथं b घ्यायचं आलं आता इथं बघा इथं किती आहे 2x प्लस किती आहे 3 आहे a नी ह्याला मल्टिप्लाय करा किती करायचं 4ax झालं a नी ह्याला 3 ला मल्टिप्लाय करा किती झालं 3a झालं प्लस किती आहे
इथं 20 आहे ना तिथं. मग आता पुढे बघा. अर्थातच इकडचं एक्सचा कोएफिशियंट इकडचं एक्सचा कोएफिशियंट करायची कॉन्स्टंट टर्म करायची कंपेअरिंग the one coefficients of x and constant terms of both sides. constant term घ्यायची. आता पहा काय करायचं रे बघा. इकडचं कोएफिशियंट ऑफ x किती आहे 4a आहे नाही का. इकडचा कोएफिशियंट ऑफ x किती आहे 2 आहे. इकडे काय घ्यायचं 4a येतो पहिले मी काय येतो 4a बरोबर 2 येतो. हे a बरोबर इकडचा फिरला आला की 2/4 झाला. म्हणजे 2 ला 2 चा 4 म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली नाही 1/2 आली. a ची व्हॅल्यू किती आली 1/2 आली. तसं आता कॉन्स्टंट टर्म घ्या. इकडचं किती 3a + b आणि इथे किती आहे 3. मग काय करायचं बघा हे 3a + b = किती आहे 3 आहे. ठीक आहे. आता हे 3 घ्यायचं आणि a ची किंमत घ्या किती आहे 1/2 आहे प्लस किती आहे b आहे = 3. 3 × 1 म्हणजे काय झालं हे 3/2 + b = 3 आहे. b इकडचा 3/2 पुढे घेऊन चला. 3 - किती रे 3/2. 3/2 चा अर्थ किती आहे 3 होतो. किती होतो 1.5. 3 मधून 1.5 गेले किती उरले 1.5 उरले. हे जमलं पाहिजे ना ते b बरोबर त्याला ते 3/2 उरलं. किती उरलं 3/2. कळलं का. आता b ची किंमत आली मग काय करायचं आपण हे बघा. की कोणतं इक्वेशन आपल्याकडे हे इक्वेशन 1 घ्या. इक्वेशन 1 घ्या. therefore इक्वेशन 1 becomes कसं होतं बघा रे काय असं होतं I बरोबर बघा रे 2x + b साठी हे घ्यायचं बरं a म्हणजे किती 1/2 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे किती आहे 2x² किती आहे 3x - 1 b म्हणजे किती आहे बघा हे प्लस किती 3/2 हे कुणासाठी घेतलं म्हणजे का 2x + b साठी हे घ्यायचं आणि हे घेत असताना a ची किंमत घ्यायची b ची किंमत घ्यायची लिहून टाकलं आणि हे आलं कुणाचं 3x + 2x + b ची व्हॅल्यू ही लिहून टाकली. हे खाली कोणात लिहून टाकलं किती आहे 2x ² + 3x - 1 आणि ह्या सर्वांसाठी काय होतं हे dx. आता हे ह्याला सेपरेट इंटिग्रेशन द्यायचं नाही का. आता मी काय करतो पहा तो 1/2 बाहेर आला इथं कोण आहे पहिले डेरिव्हेटिव्ह किती आहे 2x + किती 3x - 1 अपॉन किती 2x² + 3x - 1 प्लस इथं dx घेतलं आणि हे 3/2 बाहेर घ्यायचं इंटिग्रेशन ऑफ 1/a किती आहे 2x² + किती आहे 3x - 1 लक्षात. मग आता हे कोण आहे f(x) हे कोण आहे f'(x). ठीक आहे. इथली समीकरण we know integration of f' of x f(x) dx f(x) dx f(x) dx काय log of mod of f(x) plus काय c ठीक आहे. हे f(x) आहे हे कोण आहे f'(x) आहे. म्हणून काय बरोबर किती आहे 1/2 log of mod f(x) मध्ये खालचा येतो 2x² + 3x - 1 प्लस किती रे हे बघा 3/2 इथं कोण आहे सरी याचं I1 घ्यायचं प्लस कोण आहे C1 घ्यायचं. याला काय म्हणा रिलेशनशिप म्हणा. लक्षात आता पुन्हा एकदा कोण घ्यायचं हे I1 घ्यायचं नाव
2x स्क्वेअर प्लस किती रे 3x किती आहे पण नाही. आता हे सोडत असताना पहिले प्रथम x वर्गचा सहगुणक 1 करा. यू मेक द कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर 1. दिस इज युअर फर्स्ट स्टेप. ठीक आहे. पहिली स्टेप काय आपल्याला x वर्गचा सहगुणक 1 करणे. x वर्गचा सहगुणक 1 करणे. मेक द कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर 1. दिस इज आवर फर्स्ट स्टेप. चला आता आपण काय करूया. x वर्गचा सहगुणक 1 करूया आपण. ते करत असताना त्यांनी भागायचं. 2 ने भागा. 2x स्क्वेअर 2 ने भागला किती आला. x स्क्वेअर झाला. इथं काय करायचं रे 3/2 त्याला भागलं प्लस किती इथं मायनस आहे इथं. म्हणजे सर्वांना आपण काय करायचं 2 ने भागायचं. पहिल्याला भागलं मग 2 ने पण गेलं, दुसऱ्याला भागलं, तिसऱ्याला पण भागलं. तर ते कॉमन काढणे म्हणजे भागणे. टू टेक कॉमन मीन्स टू डिवाइड दॅट नंबर. टू टेक कॉमन मीन्स टू डिवाइड दॅट नंबर. कॉमन काढणे म्हणजे त्याच नंबर त्याला डिवाइड करणे त्याचा असा अर्थ होतो. मग आता हे तुम्ही कोणती स्टेप केली. पहिली स्टेप. दुसरी स्टेप कोणती आहे. x च्या सहगुणकाला 2 ने भागा, त्याचा वर्ग करा आणि तो वर्ग मिळवा. दोन्ही बाजूमध्ये वजा करा. डिवाइड द कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर बाय 1. मेक इट स्क्वेअर अँड ॲड ऑर सबट्रॅक्ट. यू डू बोथ द ऑपरेशन. है की नाही. असं तुला बोलायचं. चला आता मी काय करतो. x वर्गचा सहगुणक किती आहे. 1/2 त्याला आपण डिवाइड करूया. त्याचा वर्ग करूया. काय होतं रे 3/2. म्हणजे काय झालं रे 3/4 झालं. त्याचा स्क्वेअर काय होतं रे 9 किती होतं 16 होतं. किती होतं 3/2 ला 1/2 ने काय केलं आपण डिवाइड केलं. डिवाइड करणे म्हणजे मल्टिप्लाय केलं. 3 वरच्या वर त्याचा गुणाकार केला. 3 आला 2 × 2 4 आला. त्याचा वर्ग केला 9/16 आलं. 9/16 आपण काय करायचं आता ऍड पण करायचं आणि सबट्रॅक्ट पण करायचं. चला I1 बरोबर 1/2 तो काय आहे dx अपॉन किती आहे x स्क्वेअर प्लस किती 3/2x प्लस किती आहे 9/16 मायनस 9/16 मायनस 1/2. ओके. चल एकदा आपण प्लस केलं, एकदा आपण काय केलं मायनस केलं. I1 बरोबर 1/2 dx आहे. आणि हे कुठे आहे माहिती आहे. सर्व दहावीमध्ये परफेक्ट स्क्वेअर मेथड पूर्ण वर्ग पद्धत. आपण भागायला आलो म्हणून काय झालं. हे सर्व मागचं येतं पुढे पुढे. मॅथ म्हणजे काय मॅथ असो, फिजिक्स असतो, केमिस्ट्री असतो, बायोलॉजी असतो, काही असतो. हे मागचाच भाग पुढे येतो. आपल्याला वाटतं 12वी आहे बाबा काय मोठं काही असतं नसतं. ते पाड वगैरे खूप छोटं असतं. असं काही प्रकार नसतो. हे पाहायचं मी काय करतो. पहिल्या पदाचं वर्गमूळ, दुसऱ्या पदाचं चिन्ह, तिसऱ्या पदाचं वर्गमूळ, त्याचा वर्ग केला. समज कसं वाटणार. पहिल्या पदाचं वर्गमूळ, दुसऱ्या पदाचं चिन्ह, तिसऱ्या पदाचं वर्गमूळ, कंसाचा वर्ग करायचा. त्याचा विस्तार केला की हेच येतं. बरोबर आहे. आता इथं बघा रे परत मायनस 9/16 ला काय करायचं. इथं 16 आहे, इथं 16 घ्या. 16 यासाठी काय केलं पाहिजे. ह्याला 8 ने गुणलं पाहिजे. काय झालं 16. ह्याला पण 8 ने गुणा. बरोबर काय झालं मग -17 से किती आला 16 येतो नाही का. बरोबर आहे. साक्षी काहीच नसतं. आता मी काय करतोय इथं तिथे -9/16 आहे. या दोघांची मला काय करायची आहे वजाबाकी करायची आहे. वजाबाकीपेक्षा वजाबाकी नाही करायची, मला बेरीज करायची आहे. कारण दोघांची चिन्ह समान असेल तर बेरीज करावी. हे पण मायनस हे पण मायनस. बेरीज करत असताना किंवा वजा करत असताना काय पाहिजे दोघांचा डिनॉमिनेटर सारखा पाहिजे. सारखा करून घ्या. कसं करणार मग इथं 2च आहे ना. मग त्याला 2 ला 8 ने गुणा. 8 ने 16 झालं. मग बरं करून 8 ने खाली ते केलं ते वर करायचं. हां खाली काय केलं आपण 8 ने गुणलं वर 8 ने गुणा. I have multiplied by 8 to the denominator as well as to the numerator. To do the same operation on both sides. डिनॉमिनेटरला पण करा आणि न्यूमरेटरला करा. काही फरक पडत नाही. चला I1 बरोबर हे 1/2 झालं. तर काय आहे dx. काय झालं x 3/4 याचा काय झाला स्क्वेअर झाला. आता इथं मला सांगा दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे ना. किती आला 16 आला. -9 -8 म्हणजे किती आला रे 17 आला. आता तुम्ही कशाच्या रूपामध्ये लिहा. त्याला असं लिहा तुम्ही. त्याच्या रूपात असं लिहा 1/2 x² -
तर आम चालत नाही, मुखोद्गत पाहिजे. ओके, हे ठीक आहे. मग आता इथं काय करायचं, हे I1 बरोबर, तर I1 बरोबर हे 1/2 झालं का. आता 1/2 इंटू हे आहे √17/4 लॉग ऑफ मॉड ऑफ x म्हणजे हे झालं x प्लस किती 3y हा झाला x, हा झाला x मायनस e म्हणजे √17/x मायनस e आणि x प्लस e आणि प्लस एकाला शिफ्ट झाला. बरोबर आहे तुम्हाला, x म्हणजे हा मायनस e म्हणजे x मायनस e x प्लस e असतं. आता हे 2 + 2 4 हे 4 हे काढले ना, हे I1 बरोबर झालं 1/√17 लॉग ऑफ मॉड ऑफ, बरोबर आहे. हे 4 आहे, 4 ते 16 ने गुणाकार करा, किती होते हे, किती होते हे असं होतं 4x प्लस 3 मायनस 17. इथं काय करायला तर मी त्याला 4 आला, इथं काही नसतं म्हणजे कसं 1 4 आणि 4 जसं 4 आलं हे 4 ने गुणले ह्याला 4 ने गुणले ह्याला 4 ने गुणले पुढे असताना हे 4 4 कटली, डिनॉमिनेटर मध्ये परत होती, इथं परत 4 येईल, इथं काय येईल हे शिफ्ट होईल. ठीक आहे. आता हे ह्याला मल्टिप्लाय करायचं, किती येईल 4x प्लस 3 प्लस √17. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर सारखा आहे, वरच्याच्या खालचं सारखं आहे, आपण टाकावं. आता काय झालं, हे I1 बरोबर किती आहे 1/√17 किती आहे 17 लॉग ऑफ मॉड ऑफ किती आहे का हे 4x प्लस 3 मायनस √17 अपॉन 4x प्लस 3 √17 प्लस 6. आता हे झालं I1 ची किंमत, ही I1 ची कुठल्या वेळची इक्वेशन सेकंड मध्ये ठेवायची. परत काय करायचं, C1 C2 साठी एकच C घ्यायचं, ती मागच्या कॉलममध्ये केलं होतं ना आपण, केलं तरी कसं करायचं की पुटिंग द व्हॅल्यू ऑफ I1 इन द इक्वेशन सेकंड करायचं. ते ठेवल्यानंतर पुन्हा काय करायचं, पुन्हा C1 C2 साठी एकच C घ्यायचं आणि जो पर्यंत ते लिहून टाकायचं. पुढे झालं तुम्ही, पुढे जागा नाही म्हणून ते सांगतो तुम्हाला, करायला नाही म्हणून त्या इथे कुठे कुठे करायचं. हां, एवढं करा तुम्ही, ते तसं माहिती येईल तर तुम्हाला. ओके, सुरू केलं. आता पहा पोरांनो, हा जो प्रॉब्लेम आहे ना ह्या टाईपचा आहे, ठीक आहे, ह्या टाईपचा आहे, ह्या टाईपचा होता. इंटिग्रेशन ऑफ px प्लस t ओव्हर √x² प्लस px प्लस c टाईपचा आहे. आपण काय करू शकता, लेट I बरोबर किती आहे, I बरोबर आहे पहिले 3x प्लस 4 आहे आणि अंडररूट मध्ये काय आहे काय 2x² आहे प्लस किती आहे 2x प्लस 1 आहे, हे dx आहे, त्याला इक्वेशन काय म्हणतात 1 म्हणतात. सेम पद्धत आहे, असं काही नाही ह्या असेल किंवा ते असेल, हे जे आहे ना प्रोसेस सेम आहे. तर काय प्रोसेस आहे, न्यूमरेटर इज इक्वल टू a इनटू डेरिवेटिव ऑफ डिनॉमिनेटर प्लस b, हे सेम प्रोसेस आहे, सेम पद्धत आहे. ओके, आता न्यूमरेटर काय आहे 3x प्लस 4 आहे इक्वल टू a इनटू डेरिवेटिव ऑफ डिनॉमिनेटर काय आपल्याकडे हे किती घ्यायचं, आतमध्ये येतो 2x² प्लस किती घ्यायचं हे 2x घ्यायचं आणि प्लस 1 घ्यायचं आणि प्लस किती घ्यायचं 3 घ्यायचं. वर्गमूळ घ्यायचं नाही, वर्गमूळामधला जो काही भाग आहे तो घ्यायचा. इथे किती आहे 3x प्लस 4 आहे, इथं a झाला. आता मला सांगा x² चा रेट किती 4x, 2x चा रेट किती झाला 2 आला, 1 चा किती आला 0 आला, तो घ्यायची गरज नाही. आता आपण काय करायचं, त्या एरियाला मल्टिप्लाय करायचं, किती आहे 3x प्लस 4 4ax प्लस किती आहे 2a आहे, 2a आहे प्लस किती रे b आहे. लक्षात आहे 3x प्लस 4 इथे किती आहे 4ax आहे प्लस किती आहे 2a
ए आहे प्लस किती आहे इथं बी आहे, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं बघा, इथे किती आहे 3x + 4 आहे, इथे किती आहे 4ax आहे प्लस किती आहे इथं 2a प्लस किती आहे इथं b आहे, नाही का. मग आता आपण काय करू शकता, कंपेअरिंग, काय करायचं, कंपेअरिंग the coefficient of comparing the coefficient of किती coefficient of x and काय आहे x and the constant term नाही का. आता इथं काय करायचं आपल्याला सांगा, इथे किती आहे रे 4a, इथे किती आहे रे 3 आहे, आणि मग काय करायचं इथे 4a बरोबर किती आहे 4a बरोबर किती आहे 3 आहे, 3a बरोबर किती झालं हे a बरोबर झालं किती झालं 3/4 झालं, a बरोबर 3/4 नाही का. आता हे घ्या किती आहे 2a, किती आहे 2a + b इकडचं काय घ्यायचं की 4 घ्यायचं, इकडे काय घ्यायचं 4 घ्यायचं. आता a ची किंमत किती आहे 3/4 आहे, 2 आहे, a ची किंमत किती आहे 3/4 आहे प्लस किती आहे इथे b आहे, बरोबर काय झालं बरोबर 4 झालं, बरोबर काय झालं 4 झालं. इथं काय करा 2 × 2 2 काय 3/2 प्लस किती आहे b किती आहे 4 आहे, बरोबर आहे. आता काय करायचं 3/2 पुढे घेऊन जायचं, a b बरोबर किती आहे b बरोबर 4 मायनस किती आहे 3/2 आहे, b बरोबर किती झालं 2 झालं, किती याला मल्टिपल 8 झालं मायनस किती आहे 3 आहे, b इक्वल टू 8 मायनस 3 म्हणजे किती झालं 5/2 झालं, b ची किंमत आली. मग आता काय करायचं इक्वेशन 1 becomes therefore equation 1 becomes, आपण असं करूया काय करूया हे आहे I बरोबर, आता काय करूया पहिले 3x + 4 तुम्ही निवडणार आहे म्हणजे हे येतं आहे की नाही, हे किती येतं ते प्रॉब्लेम तो ही येतात बरं, डायरेक्टली रिझल्ट काढलेला आहे. आता मी काय करतोय हे याची किंमत किती आहे, याची किंमत किती आहे 3/4 आहे, डेरिव्हेटिव्ह किती आलेले ही पण घेते हे घेते ती प्रॉब्लेम आहे. 4x प्लस किती आहे 2 आहे, b ची किंमत किती आली 5/2 आली, किती झालं हे dx झालं. अंडर रूट मध्ये किती आहे, अंडर रूट मध्ये किती आहे 2x² आहे प्लस किती रे 2x आहे प्लस किती रे 1 आहे, ठीक आहे. आता इथं काय झालं I बरोबर ज्याला I बरोबर झालं रे 3/4 आहे, ठीक आहे. किती याला काय करायचं 4x + 2 आहे, इथं किती रे dx आहे, इथं किती आहे 2x², इथं किती आहे 2x + 1 आहे प्लस इथं किती आहे 5/2 आहे, 1 अंडर रूट ऑफ किती येते इथं 2x² + 2x प्लस किती आहे 1, इथे किती आहे dx आहे, इथे किती dx, ठीक आहे. हा काय झाला f(x), हा काय झाला f'(x). तुम्हाला माहिती आहे का we know integration of f(x) root of f(x) dx is equal to किती आहे 2 root of माहिती आहे ना, हे रूट मध्ये असेल तर काय होतं 2 रूट येतं ते लॉग येत नाही, तर ही माहिती पाहिजे तुम्हाला. किती झालं म्हणजे 3/4 आहे, तर काय झालं रे 2 रूट ऑफ ठीक आहे किती आहे 2x² + 2x + 1 आणि प्लस इथं काय घ्यायचं
घ्यायचं 5/2 घ्यायचं, इथं काय घ्यायचं I1 घ्यायचं प्लस काय घ्यायचं C1 घ्यायचं. याला काय म्हणा इक्वेशन सेकंड म्हणा. ही 5/2 घेतला याला आपण काय म्हणायचं I1 म्हणायचं. I1 सेपरेट घ्यायचं आहे की. आता आपण काय करायचं हे बघा. I1 बरोबर काय आहे? I1 बरोबर किती आलं रे? हे 5/2 किती आलं? 5/2 आलं नाही का? किती आलं रे? 5/2 आणि 1/√ऑफ किती आलं? किती आलं? 2x² 2x² प्लस 2x प्लस किती आलं? 1 आला नाही का? किती आलं? ते प्लस 1 आलेलं आहे. ठीक आहे. मग आता इथं तेच करायचं. x वर्गाचा सहगुणक काय करायचा? 1 करायचा. ओके. मी आता काय करतो? x वर्गाचा सहगुणक 1 करतो. मग ते करण्यासाठी काय करा तुम्ही? ते करण्यासाठी दोन कॉमन काढा. कॉमन काढणे म्हणजे भागणे. 2/2 म्हणजे 2/2 म्हणजे x आलं आणि इथं किती झालं? 1/2 बरोबर. आता हे बाहेर येतं. ते I1 बरोबर हे 5/2 आणि 1/√2 हे बाहेर आलं. हे ना रूटमध्ये 2 बाहेर आलं. आतमध्ये काय होतं राहिलं? x² प्लस x प्लस किती? 1/2. काय लक्षात? का नाही? आता पुढच्या स्टेप मध्ये बघा आपण I = 5/2 हे dx वर्गमुळात जरी असेल तरी तेच पद्धत असते आपली, वेगळी काही नसते. ते इथे किती x वर्ग आहे प्लस x आहे. आता x चा सहगुणक किती आहे? 1 आहे. कोएफिशिएंट ऑफ x किती आहे? 1 आहे ना. 1 ला 2 ने डिवाइड करा. 1/2 ला 1/2 तर काय करा? स्क्वेअर करा. किती होतो? 1/4 होतो. 1/4 ऍड करायचं, 1/4 सबट्रॅक्ट करायचं. मग काय केलं मी तेच करायचं. 1/2 चा स्क्वेअर 1/4 झाला, ऍड केला आणि सबट्रॅक्ट केला आणि प्लस किती आहे? 1/2. बरोबर. आता पुढे I बरोबर किती आहे? 5/2 5 किती आहे? 2√2 इंटिग्रेशन ऑफ जे dx आहे. इथं काय झालं? पहिल्या पदाचं वर्गमूळ, दुसऱ्या पदाचं चिन्ह, तिसऱ्या पदाचं वर्गमूळ, चौथ्याचं काय होतं? वर्ग होतं. ओके. पहिल्या पदाचं वर्गमूळ, दुसऱ्या पदाचं चिन्ह, तिसऱ्या पदाचं वर्गमूळ, स्क्वेअर रूट ऑफ द फर्स्ट टर्म, साइन ऑफ द सेकंड टर्म, स्क्वेअर रूट ऑफ द थर्ड टर्म. ब्रॅकेटचं स्क्वेअर करायचं, एक्सपान्शन करा, हेच येतं. हे झालं -1/2, हे झालं +1/2. प्लस अर्धा मायनस पाव नाही कळलं? नाही कळलं? कळलं? काय चालतं? हे अर्धी भाकर, हे चतकोर भाकर. अर्ध्या भाकरीतून चतकोर भाकर केली, चतकोर राहिली. समजलं? येस. हे किती आहे? 5/2 किती आहे? 2√2 झालं. आता पहा हे dx अपॉन किती आहे? x प्लस 1/2 त्याचा किती आहे? वर्ग आहे. आता हे 1/2 त्याचा आपण काय करू शकतो? वर्ग करू शकतो ना. तुम्हाला माहिती आहे कोणती पद्धत आहे? x चा वर्ग मायनस a चा वर्ग. आता हे वी नो हे इथं तुम्हाला सूत्र माहित पाहिजे. वी नो इंटिग्रेशन ऑफ 1/√ऑफ x² मायनस a² dx = काय आहे? log of x प्लस x² मायनस a² प्लस c. सूत्र आपल्याकडे आहे. आपल्याकडे 7 फॉर्म्युले बघा, ते तोंडपाठ काही पुढील न हे काय बरोबर किती हे करत बघा. हे किती आहे? 5√2 हे log of x म्हणजे x प्लस किती आहे? 1/2 प्लस हे म्हणजे हे म्हणजे हे घ्यायचं. मूळ x चा वर्ग प्लस x प्लस किती आहे? 1/2 आहे आणि प्लस डायरेक्ट शिफ्ट 2. हे काय झालं? शिफ्ट
टू घ्यायचं. मग ही जी I1 ची जी किंमत आहे, ही कोणती किंमत आहे? ही I1 ची किंमत आहे ना, तो ठेवायची इक्वेशन सेकंडमध्ये ठेवायचं. म्हणून put the value of I1 in equation second way, equation second मध्ये ठेवा. मग काय होते पहा, काय होते I किती आहे का हे बघा. तो काय झालं की 3/2, काय झालं 3/2 काय हे किती आहे तर 2x चा वर्ग प्लस किती आहे 2x प्लस किती आहे 1 आहे. आणि प्लस किती होतं रे, प्लस किती होतं 5/2. हे I1 ची किंमत आपण काढलेली आहे. किती आहे 5/2 log of mod हे कसं काढायचं तर किती आहे 2x प्लस किती आहे तर 1 घ्यायचं आणि हे 2 पुढे जातो ते कॉन्स्टंट. जरी इथे ठेवतो काही फरक पडत नाही. इथं दोन इथं थोडं इथं किती येतं हे 2 आलं. एक प्लस अंडर रूट ऑफ किती आहे x स्क्वेअर प्लस x प्लस किती 1/2 आहे. एक प्लस काय झालं c1 प्लस काय झालं c2. आणि ते c1 आणि c2 मध्ये काय घ्यायचं c शेवटी टाकायचा. म्हणजे काय होते ते I किती आहे 3/2 2x चा वर्ग प्लस 2x प्लस 1 प्लस 5/2 किती रे 2 log of mod of किती आहे log of mod of किती आहे तर इथं हे पुढे जातं पुढे जातं किती होतं रे 2x प्लस 1 प्लस किती आहे रे x चा वर्ग प्लस किती आहे x होतं प्लस किती आहे 1/2 होतं प्लस किती आहे c घ्यायचं. आणि इथं लिहायचं पुढे where काय रे c1 plus c2 इक्वल टू काय घ्यायचं एकच c घ्यायचं. c1 plus c2 साठी काय घ्यायचं एकच c घ्यायचं. समजलं का सर्वांना? हां आता इथं आणखी पुढे करता येते बरोबर करता येते की 1/2 म्हणजे ना 1/2 तर 1/2 पुढे गेलं लक्षात आलं का? इथं log 2 येतो इथं येतो -log 2 येतो -log 2 -c1 -log 2 plus c1 plus c2 हे सर्वांसाठी एकच c घ्यायचं असतं. आपण ते करून शिकलेले आपण ते हां 10 रस्त्यामध्ये लिहिलेलं नाही तरी पण होतं काय इथं 2 बाहेर येतो. काय होतं इथून सुद्धा 2 बाहेर येतो. इथं काय येतो 2x बरोबर 2x इथं 1 येतो खाली 2 बाहेर येतो नाही का. त्या दोघांचा काय करता येतो आपल्याला log 2 परत घेता येतो. आणि ते -log 2 साठी काय करता येतं कॉन्स्टंट घेतात x ने वाढत येतं मी हे पहा इथं काय येतं डायरेक्टली नाही की बघा इथं काय येतं 2x चा वर्ग येतो. इथं काय येतो 2x चा वर्ग येतो. इथं काय येतं 2x येतो. इथं काय येतं 1 येतो. आणि परत किती येते की बघा कोणाला येतं मी इथं काय येतं 2x वर्ग येतो. इथं काय येतं 2x येतो. इथं काय येतं प्लस 1 येतो. आणि इथला 2 आणि इथला 2 पुढे काय येतं वाटलं 60 वाढत येतं मी ठेवला x वाढत येतो. लक्षात येते हे I1 बरोबर किती आहे 3/2. तर इथं जे आहे ते तर काय असतं हे इथं राहिलं किती 2x चा वर्ग 2x चा वर्ग प्लस 2x प्लस 1 आणि प्लस किती झाले हे 5/2 आणि हे log of mod of काय होतं 2x plus 1 अंडर रूट ऑफ 2x plus 1 plus 2x plus 1 plus 2x चा वर्ग प्लस 2x plus 1 आहे का नाही. आणि -log 2 येतो. तुम्हाला माहिती आहे का log a/b असेल तर log a -log b घेतो आपण. घेतो का नाही घेतो. log this भागिले किती आहे सर्वांचा भागिले किती आहे 2 येतो ना. मग ते log 2 घ्यायचा आणि प्लस काय घ्यायचा c1 plus c2 घ्यायचा. आणि सर्वांच्याच साठी सर्वच कॉन्स्टंट साठी -log 2 c1 c2 सर्वांसाठी एकच c घ्यायचा.